टेकडीला. इकडे बघा गर्दी. आम्ही आलो गणपतीच्या मंदिरात. आजी गेली आणि आजी समोर गेले त्यांना शोधत आहे कुठे गेले काय गेले तर तिकडे किती गर्दी आहे पार्किंगसाठी गाड्यासाठी. नंतर कॉल आला तिकडे ते मसाले भात पण भेटत आहे तिकडे वाटत. आणि महाप्रसाद मिळत आहे. तिथून आम्ही महाप्रसाद घेतला आणि खाल्ला. आम्ही इथे गाडी लावली आहे. गर्दी दिसत आहे. पार्किंगची जागा आहे. गाडी बघा किती दिसत आहे. आणि आमचं नाश्ता पण झाला. छान वाटत मस्त मसाले भात वाटत आहे. वर्षाचं कॅमेरा चला आता दर्शनाला जाते. त्यांना पाहत आहे ते बघा आले आता. टाटा बाय बाय. किती कर जन्म जन्म का ते गाणे म्हणत आहे. किरण चक्कर खूपच 1-1.5 तास लागला आणि लाईनमध्ये आहे तर कधी फक्त काय चहा पण आणि बाया खूप गाडी डेकोरेट बघा किती छान. जवळच आलेला बघा. आता मंदिरात पण आलेला आहे बघा. आतमधून किती छान मस्त डेकोरेट केलेलं आहे. संत्रा आहे, ॲपल आहे आणि मस्त फुलाचा डेकोरेट आहे. छान वाटत आहे. मस्त किती छान आहे. चांगलं असेल चाललं तर कमीच ढकललं जास्त. आणि बघा हा गणपतीच्या मध्ये फोटो पण नाही काढू दे. चालता चालता दर्शन करायचं. तिचं दर्शन झालं. पुढे गेला आहे मग किती गर्दी आहे बापरे भयंकर. बाहेर आलं पण साईज पप्पा काही आले नाही. त्यांचं दर्शन व्हायचं. झालं आमचं दर्शन झालं आणि बाहेर आलं. गर्दीच खूप आहे. फोटो वगैरे काढायची आहे. तिला पण आता आम्ही फोटो वगैरे काढणार आहे. बघा ताईंचे पप्पा पण आले. त्यांचे फोटो काढायचे. फोटो वगैरे शूट करू. घरी नाही आणि दादाजी धाममध्ये आलो. हे बघा दादाजी धामचं मंदिर इथे आरती चालू आहे. थोडंफार शोध घेतलेलं आहे. आधी इथे आलो आणि गजाननच्या मंदिरात. हे बघा गजानन महाराजच्या मंदिरात आलो आम्ही आता. श्री स्वामी समर्थाची मूर्ती आहे. फोटो आहे. प्रत्येक गजानन महाराजाचं मंदिर आहे. तिथे जास्त गर्दी नाही खालीच. आणि इथे श्री स्वामी समर्थ पण आहे. टाकायचे तर बघा आता आम्ही आलो मंदिरातून. इतकी भयंकर गर्दी होती का खूपच. आमचा नंबर तर 1-1.5 तास लागला नाही. नंतर दर्शन वगैरे झालं आणि आम्ही पहिलेच
मसाले भात खाल्ला तिथंच, गाडी पार्किंगला केली आणि भात खाल्ला. आरतीनं तर खाल्लाच नाही. कशी ऍक्शन करते तू, इकडा करून दाखव बरं. आज माझं माझी मंदिर मम्मी बघा, खूप छान ऍक्शन करते. माझं मंदिर बघा आज किती मस्त छान सजवलेलं आहे. मस्त हार वगैरे आहे आणि भरपूर फुलं वगैरे पण आणले होते. आतापर्यंत दिवा पण आहे, एक दिवा विझलेला आहे बघा की छान मस्त. आज आणि सगळ्यांना नवीन वर्षाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमच्या वर्ष भरभराटून जाओ येई ईश्वर चरणी प्रार्थना. करून दाखव ना ऍक्शन एकदा यांना. चल, उभी हो. आणि माझे कपडे पण मशीनमध्येच टाकले होते, ते पण मशीनमध्ये आता कपडे पण टाकायचे आहे. माझी आता- मम्मी खूप छान ऍक्टिंग करते बरं का, हो का? तुम्ही तर- बघितली नाहीये. आणि चहा वगैरे झाला, जेवण सुद्धा नाही केलं आज, पण पोट भरलेलं आहे. मस्त पाणीपुरी वगैरे. आम्ही कोणत्या कोणत्या मंदिरात गेलो होतो, कोणत्या ए बाई, गणेश टेकडीला गेलो, तिथून मग दादाजी धामला गेलो होतो, तिथे एक मंदिर आहे. मग तिथून गजाननच्या मंदिरात गेलो, मग तिथलं पण दर्शन घेतला आणि मग पाणीपुरी आणि भेल खाल्ला, घरी आली आणि पोट चहा भरलेलं वगैरे आहे. पोट भरलेला आहे. तरी पण असं आता चाय प्यायची जाम आपल्याला. झालं, चाय प्यायची इच्छा नाहीये, तरी पण तरी प्या. पण बघा चहा आहेच. तर आता हा चहा घेते मी, आता घेते की पिते? घेते ना पिते, एकच आहे. आणि मशीनमध्ये पहिले चहा पिते आणि नंतर मशीनमधून कपडे काढून वाळू टाकते. तर चला. नवीन वर्षाचे नवीन कपडे आमच्या दोघांच्या सेम सेम. हं. बर्थडे आणि आरचीचा काल एक ड्रेस पण आलेला आहे आणि आरचीचा पाहूनच मी पण मागवलेला आहे. आणि माझ्यात Copycat? येणार आहे 5 तारखेला येणार आहे माझावाला, सोमवारला. कपडे चोर आहे, कपडे चोर. पण जरा छान आहे, प्लेनच आहे पण मस्त आहे, पण मला कपडे छान फिटिंग आहे. करायला जायचं आता. हां, तिच्या ड्रेसची फिटिंग करायला न्यायचं आहे आता, नेते. चला या तुम्ही पण चाय प्यायला, या. मी पण चहा पिते आता. चला बाय बाय. तर बघा, तेव्हा चहा पाणी पण झाला आणि कपडे पण टाकले मशीनमध्ये वाळू. आणि झाडझुकडे आरचीचा ड्रेस बघा, वापस करायचं आहे, राहू दे. हा बघा आरचीचा ड्रेस, हा रिटर्न करायचा आहे. शिलाई मारायला नेलं होतं पण खूप जास्तच मोठा आहे हा, तर रिटर्न करायचा आहे. तुम्हाला आता पूर्ण धुवा धुवा वाटत असेल, कारण की मी ऊस जाळलेला आहे. बघा इथे देवाचं तुम्हाला दाखवते व्याख्यान. बघा इथे धूप जाळलेला आहे, ऊद, आणि देवाजवळ मस्त दिवा वगैरे लावून घेतलेला आहे. आणि असे मस्त फुलांनी मस्त छानपैकी, आणि हार पण मस्त आहे फुलाचा बघा, छान वाटते मस्त. आणि आता करायचं आहे स्वयंपाक. भेंडी पण चिरून घेतली मी आणि आरची करत आहे अभ्यास. बघा भेंडी पण, आणि वट्ट्यावर तुम्हाला पसारा पण दिसत असेल माझ्या, पूर्ण भाजीपाला वगैरे वट्ट्यावरच ठेवलेला आहे, काढलं आणि आजीने इथेच ठेवलं. तर चला पहिले अगोदर मी स्वयंपाक करून घेते आणि नंतर आवरून घेते. तर चला भेटू आणि ब्लॉग कंटिन्यू करत जा आपल्या. तर बघा इथे मी स्वयंपाक पण म्हणलेला आहे. याच्यामध्ये लावलेला कुकरमध्ये वरण, आणि ते आपला दूध पण शिजत आहे. आणि इथं कसं पकडू तेच नाही कळत मला. आणि इथे आपली भेंडीची भाजी पण झाली आणि इथे मटण पण झालेलं आहे, कणिक पण भिजून झाली ती आहे. तर आता दुधामध्ये टाकायची आहे साखर, काजू किसमिस वगैरे टाकलेलं आहे याच्यामध्ये, हे बघा. तर आता आपल्याला फोडायचं आहे साखर. कुठे गेली खायची. आणि घरामध्ये आत्ता पण धुवाय
आणि मस्त प्रसन्न वाटते, भारी वाटते. तर बघा ही साखरची बोरी, मधुर साखर. तर चला याला आता फोडते मी.